घटना आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मनुरगाव. गावाकडे मोठ्या थाटामाटात लग्न लावलं गेलं. ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांच्या साक्षीने शुभ्र साडी नेसलेली सून अनिता नव्या आयुष्याच्या प्रवासाला सज्ज झाली होती. घरात पाऊल टाकताना तिच्या मनात स्वप्न होती, सुखी संसार, समजूतदार पती, जपणारं कुटुंब. पण ज्याचं स्वप्न तिने मनात विणलं होतं त्याचं तिला थोड्याच दिवसांत तुटक वास्तव दिसायला लागलं. पती संजय साधा, चांगल्या स्वभावाचा पण बापाच्या छायेत दबून गेलेला माणूस. घरचा खरा कारभारी मात्र सासरा विठोबा मोरे. गावातला दबदबा असलेला, रागीट स्वभावाचा आणि घरात स्वतःच्या हुकुमाखेरीज कोणी काही करणार नाही अशी सवय लावलेला. पहिल्या काही दिवसांत सगळं ठीक होतं. पण जसजशी अनिता घरात स्थिरावू लागली तसतसं सासऱ्याच्या वागण्यात काटेरीपणा दिसायला लागला. सकाळी 4ला उठायचं, पाणी भरायचं, दळण करायचं, दूध काढायचं. तुझ्या माहेरी तुला एवढं शिकवलं नाही वाटतं, विठोबा रोज टोचणी लावायचा. थोडं काम उशिरा झालं की ओरडा. पाहुण्यासमोर किरकोळ चूक दाखवून हिणवणं. सासूबाई बोलल्या की त्यांनाही झापणं, पण सुनेवर जास्त. असेच दिवस पुढे सरकत होते. अनितानं सुरुवातीला सहन केलं. तिला वाटलं नवं घर आहे, हळूहळू सगळं सुधारेल. पण काळ जसजसा सरकला तसं छळ वाढू लागला. एकदा गावातल्या मेळाव्यात अनिताने चुकून भाजीला मीठ जास्त टाकलं. पाहुणे हसले तर विठोबाने सगळ्यांसमोर आवाज उठवला, ही बाई कामाला अडाणी आहे. माझ्या घरात आळशी आली, असा संसार कसला होणार. गावकऱ्यांसमोर झालेला तो अपमान अनिताला आतून पोखरत गेला. पण तिनं गप्प राहणं पसंत केलं. संजय शांत, कामावरून थकून आलेला. तो बापाच्या विरोधात उभं राहण्याचं धाडस करत नसे. अनिता कितीही रडली, तक्रार केली तरी तो फक्त एवढंच म्हणायचा, बाबा असेच आहेत, तू जरा सहन कर. ही वाक्य अनिताच्या मनाला धारदार सुरीसारखी टोचत होती. काळ जसजसा सरकला, विठोबाच्या टोमण्यांचं रूप धमक्यांमध्ये बदललं. या घरात माझं म्हणणं न ऐकणारी सून नकोच. तुझ्या माहेरी सांगेन मी, तुझं काही खरं नाही. रोजच्या अपमानामुळे अनिता जखमी होत होती. ती सासूबाईंशी बोलायची, पण त्या देखील नवऱ्याच्या भीतीने शांत असत. एका रात्री गावातल्या लग्नाहून परतताना विठोबाने चौकात सगळ्यांसमोर म्हटलं, ही आमची सून दिवसभर फोनवर बोलत बसते, कोणाशी काय संबंध आहेत देव जाणे. गावकरी थोडं हसले, थोडं कानोकानी कुजबुजले. पण अनिताचं हृदय फाटून गेलं. तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला आणि तोही खोटा आरोप. त्या रात्री तिनं उशीला चेहरा खुपसून खूप रडली. मनात एकाच विचाराचं वादळ सुरू झालं, हा माणूस माझं आयुष्य उद्ध्वस्त करतो आहे. जर याला थांबवलं नाही तर माझं जगणंच थांबेल. छळ, अपमान आणि चारित्र्यावरचा डाग या सगळ्यानं अनिताच्या मनात सुडाची ठिणगी पेटली. ती मनाशी विचार करू लागली, हा माणूस जगातून नाहीसा झाला तरच माझं जगणं वाचेल, नाहीतर आयुष्यभर मी जळत राहीन. अजून ती काही ठोस पाऊल उचलण्याच्या टप्प्यावर नव्हती. पण तिच्या मनात आता पहिल्यांदा सुडाची बीजं रोवली गेली होती. अनिता अजूनही रोजच्या छळात जगत होती. पतीकडून मदत नाही, माहेरचं अंतर, गावाची कुजबूज. आणि याच वेळी तिच्या मनातला संताप दिवसेंदिवस भडकत चालला होता. गावकऱ्यांसमोर केलेला चारित्र्यावरचा आरोप तिच्या मनात खोलवर जखम करून गेला होता. रात्री झोप लागत नव्हती. तिच्या मनात सतत तोच विचार, याचं अस्तित्व संपलं तरच मी जगेन, अन्यथा हे आयुष्य नरकासमान आहे. सुरुवातीला तिला अपराधीपणाची जाणीव झाली. मी खून करू, मीच कुणाचं आयुष्य संपवू. पण पुढच्या क्षणाला सासऱ्याचा चेहरा, टोचणीचे शब्द, अपमान आठवला की तिचा संताप अंगभर उसळून उठायचा. आणि मग ठरलं, ती सूड घेणारच. खून करणं सोपं नव्हतं. गावातले लोक चौकस होते. घरात इतरही सदस्य होते. अनिता मनाशी योजना आखू लागली. विठोबा रोज रात्री तुळशीच्या अंगणात बसून झोपेपर्यंत तंबाखू खायचा. घरात कुणी नव्हतं त्या वेळेला तो फारसा लक्ष देत नसे. शेतातल्या विहिरीजवळही तो अनेकदा एकटा जायचा. अनिता विचार करू लागली, एकटीच मी हा मोठा पाऊल टाकू शकेन का? कोणाची मदत लागेल का? तिचा पती संजय कमकुवत, बापाच्या भीतीने कधीच विरोध करणार नव्हता. म्हणून अनितानं ठरवलं, गुप्तता ठेवून स्वतःच्या बळावरच हा सूड उगवायचा. पुढचे काही दिवस तिनं प्रत्येक गोष्ट टिपली. विठोबा कधी झोपतो, कधी घर रिकामं असतं, कोठे शस्त्र, जड लाकूड, कुऱ्हाड, काठी मिळेल. हळूहळू तिचं मन कठोर होत गेलं. तिनं स्वतःला समजावलं, तो मरणार म्हणजे माझं आयुष्य वाचणार, हाच माझा न्याय. त्या रात्री आकाश ढगाळ होतं. पाऊस कोसळायची चिन्ह होती. घरात सगळे झोपले होते. विठोबा अंगणातल्या मचावर बसला होता. तंबाखू चावत स्वतःशी काहीतरी पुटपुटत होता. अनिता स्वयंपाकघरात गेली. हाताला एक जड लोखंडी रॉड लागला. तिनं तो घट्ट पकडला.
हात थरथरत होता, घाम फुटला होता. पण डोळ्यांसमोर सासऱ्याने केलेला अपमान फिरत होता. हळूच ती मागून गेली. क्षणभर तिचे पाय थबकले. आता मागे हटले तर पुन्हा आयुष्यभर गुलामगिरी करावी लागेल. आणि पुढच्या क्षणी धाडकन तिनं सगळ्या ताकदीने रॉड सासऱ्याच्या डोक्यावर आपटला. विठोबाचा आवाज गिळला गेला. तो तडफडत खाली कोसळला. आणखी 2 प्रहार ट्रक अंगणात उडालं. काही क्षण अंगणात फक्त पावसाचा आवाज आणि अनिताचा जोराने धडधडणारा श्वास ऐकू येत होता. अनिताला समजलं आता ती मागे हटू शकत नाही. तिनं लगेच जुनं गाठोडं आणलं, त्यात विठोबाचा मृतदेह ओढून नेला. शेतातल्या विहिरीकडे ती रडत रडत चालली. आणि मृतदेह त्या विहिरीत ढकलून दिला. रक्त लागलेले कपडे तिनं धुवून काढले. रॉड घराच्या मागच्या शेणकुपीत गाडून ठेवला. तिला वाटलं आता कोणीच ओळखणार नाही. सकाळी घरात खळबळ माजली. बाबा कुठं गेले, संजय ओरडत शोधू लागला. गावकऱ्यांनी सांगितलं की विठोबा रात्री अंगणात दिसला होता, पण त्यानंतर कुठे गेला कोणालाच ठाऊक नव्हतं. अनितानं मात्र अभिनय केला. अरे देवा, बाबा कुठं गेले असतील. डोळ्यात अश्रू आणून ती स्वतःला निष्पाप दाखवू लागली. 2 दिवसांनी गावात पोलीस आले. विहिरीत तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. सगळ्यांना धक्का बसला, तो विठोबाच होता. पोलिसांनी चौकशी सुरू केली. गावकऱ्यांनी सांगितलं घरात रोज वाद व्हायचे, अनिताला सतत सासरा टोचत असे. पोलिसांनी घर झडती घेतली. शेणकुपीत पुरलेला रॉड त्यांना सापडला, त्यावर अजूनही रक्ताचे डाग होते. अनिताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला ती रडली, नाकारली. पण पुरावे आणि पोलिसांच्या कठोर प्रश्नांसमोर ती तुटली. डोळ्यातून आसवं गाळत ती ओरडली, हो, मीच मारलं त्याला. रोज अपमान, रोज छळ, चारित्र्यावर शंका घेतली. मी किती सहन करावं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यानं. तिच्या शब्दांत वेदना, संताप आणि सुटकेची भावना होती. अनितानं सगळं कबूल केलं. न्यायालयात तिचा खटला चालला. तिला शिक्षा ठोठावली गेली, आयुष्यभर तुरुंगवास. तिनं शिक्षा ऐकताना शांत चेहऱ्यानं न्यायाधीशांना एकच वाक्य म्हटलं, जर समाजानं माझ्या छळाविरुद्ध आवाज उठवला असता तर मला गुन्हेगार व्हावं लागलं नसतं. अनिताची घटना गावभर पसरली. लोकांना उमगलं. घरगुती छळ, अपमान आणि मानसिक जखमा यामुळे एक स्त्री गुन्ह्यापर्यंत पोहोचते. घरातला अन्याय वेळेत थांबवला नाही तर त्याचा शेवट रक्तरंजित होतो. म्हणून प्रत्येक घराने स्त्रीच्या आवाजाला ऐकलं पाहिजे, तिच्या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. सासऱ्याचा छळाने पेटलेल्या सुनेनं घेतला सूड. ही कहाणी फक्त एक गुन्हा नाही तर एक आरसा आहे समाजाचा. जिथं स्त्रीला अपमानित करून तिचं अस्तित्व दाबून ठेवलं तर शेवटी ती पेटून उठते आणि मग तिच्या हातून उगवतो सुडाचा अग्नी. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.